पैल तो गे काऊ कोकता है, शकून गे माये सांगता है. पैल तो गे काऊ कोकता है. उड उड रे काऊ तुझे सोने नि मढविन पाऊ. उड उड रे काऊ तुझे सोने नि मढविन पाऊ. पाहुणी पंढरी राऊ घराक येती. पैल तो गे काऊ कोकता है. दही भाताची उंडी लावीन तुझे तोंडी. दही भाताची उंडी लावीन तुझे तोंडी. जीवा कै एक आंची जोडी सांग वेगी. दुधे भरली वाटी लावीन तुझे ओठी. दुधे भरली वाटी लावीन तुझे ओटी. सत्य सांगे पोटी विठू येईल काय. पैल तो गे काऊ कोकता है. आंबे याड हाळी फळे तुंबी रसाळी. आंबे याड हाळी फळे चुंबी रसाळी. आधिके आई जाहे शकून सांगे. पैल तो गे काऊ कोकता है. शकून गे माये सांगता है. पैल तो गे काऊ कोकता है. अप्रतिम. ताई खूप छान गायलीस ग. एक विरहिणी विरहाने दुःखीत होऊन बसली असता आपल्या घरावर पलीकडच्या बाजूला कावळा कोकू लागला असता तो शुभ शकून सांगतो आहे असे समजून विठ्ठलाची भेट घडवून आणण्याची विनंती करताना शुभ शकून सांगणाऱ्या कावळ्याला माऊली म्हणतात की कावळ्याच्या ओरडण्याने विठू माऊलींची भेट होऊ दे. अनेक अमिषे त्यासाठी ते दाखवतात. फारच गोड आहे हे सारं. हो ना. पुलं म्हणतात कावळ्याच्या ओरडण्याने जर पाहुणे येत असतील तर मुंबईकरांनी कावळ्यांची हकालपट्टी केली असती. लहान जागा, दिवसभराची व्यस्त जीवनशैली यांची ही अगतिकता यात दिसते. आता पुढील अभंग सादर करण्यासाठी मी विनंती करते वर्षा. अगं नाही, आधी केले मग सांगितले या न्यायाने स्मिता मी तुलाच एखादा अभंग सादर करण्यासाठी सुचवेल. मी म्हणू आधी? हो कोणता म्हणू ग? म्हण. नको देवारा चालेल. हो एखादी विरहिणी म्हटलीस तरच चालेल. कारण आता माऊलीच्या दर्शनासाठी सगळेच आसुसलेले आहेत आणि सगळ्यांच्याच मनात ही विरहिणी आहे की कधी माऊलींचं दर्शन होईल. म्हणतेस? सुरुवात करते. साधी माणसे चित्रपटातील हा अभंग आहे. हृदयनाथ मंगेशकरांनी यांनी ते गायले असून आनंद घन म्हणजेच लता दिदींनी जो संगीतबद्ध केलेला अल्बम आहे त्यातलं हे गाणं आहे. तर आता तू म्हणतेस ते गाणं. नको देवराया अंतरपा प्राण हा सर्वथा जाऊ पाहे. नको देवराया अंतरपा प्राण हा सर्वथा जाऊ पाहे. नको देवराया.
हरिणीचे पाडस व्याघ्रे धरी गेले, मज लावी चाहले तैसे देवा. हरिणीचे पाडस व्याघ्रे धरी गेले, मज लावी चाहले तैसे देवा. नको देवराया अंतरतपा, प्राणा सर्वथा जाऊ पाहे. नको देवराया. वरती घेतो पट्टीवरती. तुझविण ठावन दिसे त्रिभुवनी, भागो जननी विठाबाई. तुझविण ठावन दिसे त्रिभुवनी, धावे हो जननी विठाबाई. नको देवराया अंतरपा, प्राणा सर्वथा जाऊ पाहे. नको देवराया. मोकलूनी आस चांगले उदास, मोकलूनी आस चांगले उदास. घेई कानोपात्रे सरी हृदयात, घेई कानोपात्रे सरी हृदयात. नको देवराया अंतरतपा, प्राणा सर्वथा जाऊ पाहे. नको देवराया. वा वा, खूपच सुंदर, खूप छान सादर केलीस. अगदी आर्तस्वर हृदयात पोचले. माझी ही अत्यंत आवडती विरहिणी आहे आणि नेहमीच मला ही विरहिणी ऐकताना अगदी भरून येतं. आपला जन्म कोठे व्हावा हे आपल्या हातात नसते, परंतु या जन्माचे सार्थक ईश्वर भक्तीने करावे हेच कान्होपात्रा यांनी या विरहिणीत दाखवून दिले आहे. या विरहिणीत कान्होपात्रेने आपल्या संकटसमयी विठ्ठलाला इतक्या विश्वासाने आणि आर्ततेने साथ घातली की विठ्ठल धावून आला नाही तरच नवल. खरं आहे ना? संत कान्होपात्रा एका गणिकेच्या पोटी जन्माला आलेल्या होत्या. दिसायला अतिशय देखण्या. आईकडून गणिकेचा व्यवसाय करण्याचा आग्रह, परंतु कान्होपात्रा विठ्ठल भक्तीमध्ये रममाण होऊन गेल्यामुळे त्यांनी या व्यवसायास नेहमीच नकार दिला. समाज व्यवस्थेविरोधात बंड पुकारण्याचे धाडस त्या काळामध्ये त्यांनी विठ्ठल भक्तीमुळेच केले असेल. अर्थात त्यांना संत चोखामोळा यांचे पाठबळ मिळाले. विठ्ठलाच्या चरणापाशीच त्यांनी अखेर देह ठेवला. त्या विठ्ठलाशी त्या एकरूप होऊन गेल्या. त्यांची भक्ती फळाला आली. तुला एक माहिती आहे का स्मिता? कान्होपात्रेच्या आठवणीचं झाड अद्यापही पंढरपुरात आहे आणि आपल्याला ते पाहता पण येते. आपण एकदा नक्की जाऊया. नक्की नक्की. विठ्ठलावर प्रेम करणारे खरं तर अनेक भक्त. तसं पाहिलं तर भक्ती हा सुद्धा एक खेळच आहे आणि भक्त हे संतांना उत्कृष्ट खेळीये मानतात. वाळवंटी काठी मांडलेला हा खेळ पाहायला आपल्याला घेऊन जात आहेत अमितजी. नमस्कार सर्वांना, आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. खेळ मांडियेला वाळवंटी घाई, खेळ मांडियेला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव भाई रे. क्रोध अभिमान केला पावटणी, क्रोध अभिमान केला पावटणी, एक एका लागतीन पायी रे,
एक एका लागतील पायी गे. खेळ मांडियेला वाळवंटी गाई, खेळ मांडियेला वाळवंटी गाई, नाचती वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव भाई रे. गोपी चंदन उटी तुळशीच्या माळा, गोपी चंदन उटी तुळशीच्या माळा, हार मिरविती गळा, हार मिरविती गळा. टाळ मृदुंग गाई पुष्प वर्षाव, टाळ मृदुंग गाई पुष्प वर्षाव, अनुपम्य सुख सोहळा रे. खेळ मांडियेला वाळवंटी गाई, खेळ मांडियेला वाळवंटी गाई, नाचती वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव भाई रे. वर्ण अभिमान विसरली याती, वर्ण अभिमान विसरली याती, एक एका लोटांगणी जाती, एक एका लोटांगणी जाती. निर्मळ चित्ते झाले नवनीते, निर्मळ चित्ते झाली नवनीते, पाषाण पाझर सुटती रे. खेळ मांडियेला वाळवंटी गाई, खेळ मांडी वाळवंटी गाई, नाचती वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव भाई रे. होतो जय जयकार गर्जत अंबर, मातल हे वैष्णव वीर रे. तुका म्हणे सोपी केली पाय वाट, तुका म्हणे सोपी केली पाय वाट, उतरावया भवसागर रे. खेळ मांडियेला वाळवंटी गाई, खेळ मांडियेला वाळवंटी गाई, नाचती वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव भाई रे. धन्यवाद. पायांनी अगदी ताल धरला, पाय थिरकले. संत तुकोबांनी लिहिलेला आणि लता दीदींनी गायलेला हा अभंग अतिशय ताकदीने अमित सरांनी सादर केला. आणि अमितजींना अनल्पानी साथ देऊन विठ्ठल रखुमाईची परत एकदा प्रतीती दिली. भक्तांचा, संतांचा आणि त्यांच्याशी एकरूप होणाऱ्या विठ्ठलाचा हा खेळ, भक्तीचा खेळ हा अत्यंत सावधपणे खेळायचा असतो, असा इशाराही तुकोबांनी या अभंगातून दिला आहे. अतिशय अर्थपूर्ण ग्रीत. एका अभंगात तुकाराम महाराज म्हणतात, अर्थे विण पाठांतर कायसा करावे, अर्थे विण पाठांतर कायसा करावे, व्यर्थेची मरावे घोकुनिया, व्यर्थेची मरावे घोकुनिया. हो, अर्थ खूपच महत्वाचा. अगदी खरं. विठुरायाला प्राप्त करण्यासाठी काम, क्रोध, अहंकार इत्यादी षड्विकार पायदळी तुडवून त्याचंच खत त्यांनाच हँड रेस केलाय पण मी काही करू जीवन शकत समृद्ध नाही. करायला हवं असं तुकाराम महाराज म्हणतात. जसं शेतीत आलेलं रान काढून जमिनीत ते खत म्हणून घालून उत्तम शेत पिकतं, तसंच भक्तीच्या मळ्यातही भक्ती पुरण्यासाठी सगळे विकार खत करून पायदळी तुडवून भक्तीचा सुंदर मार्ग तयार करायला हवा. मग विठ्ठलाला गाठायला कितीसा वेळ लागणार. अगदी खरंय. भक्तीचा हा मळा अगदी सुगंधित झाला. हो, मोगऱ्याचा सुगंध अगदी दरवळला. हा मोगऱ्याचा सुगंध उधळण्यासाठी मी संध्याताईला विनंती करते. मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुलवेची दाम
कळियासी आला मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला इवले से रूप लाविले हारी इवले से रूप लाविले हारी तयाचा वेणू गेला गगनावेरी मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला मनाची गुंती गुंफियला शेला मनाची गुंती गुंफियला शेला बाप रखुमा देवी वरी विठ्ठले अर्पिला मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला फुले चिता बहरू कळियासी आला मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला. संध्याताई, फार सुगंधित झालं गाणं धन्यवाद. आणि परिसर अगदी सुगंधित होऊन गेला. ज्ञानेश्वर माऊलींनी आंतरिक सुखाच्या अनुभवाचे वर्णन या रचनेत केलेले आहे. पंडित हृदयनाथ मंगेशकरांचे संगीत आणि लता दिदींचे स्वर हा एक वेगळाच सात्विक योग असं म्हणायला लागेल. गेली कित्येक वर्ष ही रचना फक्त मराठीच नव्हे तर अमराठी लोक सुद्धा गुणगुणत आहेत. माऊलींच्या चरित्रालाही मोगरा फुलला हे शीर्षक लेखकाने दिलं आहे. संतांचं जीवन पाहिलं तर त्यांनी चिरकाल आनंद टिकण्यासाठी जी वृत्ती धारण केली ती पाहून अगदी थक्क व्हायला होतं. अगदी खरं. आपण परमेश्वराजवळ जाणं, त्याच्या सहवासात राहणं, ही कल्पना किंवा अनुभव किती रम्य असेल ना. खरंच पण परमेश्वर आपल्या भेटीला आला तर हा अनुभव मांडायला मी वृषालीला बोलवते. नमस्कार. आ, आ, अवचिता परिमळू झुळकला माळू अवचिता परिमळू झुळकला माळू मी म्हणे गोपाळू आला गे माये अवचिता परिमळू झुळकला माळू चाचरते चाचरते बाहेरी निघाले चाचरते चाचरते बाहेरी निघाले ठकची मिठेले काय करू अवचिता परिमळू झुळकला माळू तो सावळा सुंदरो कासे पिता मरो तो सावळा सुंदरो कासे पिता मरो लावण्य मनोहर देखिएला अवचिता परिमळू झुळकला माळू.
बोधोनी ठेले मन तव झाले आन सोकोनी घेतले प्राण माझे गे माये सोकोनी घेतले प्राण माझे गे माये अवचिता परिमळू झुळकला आळू माळू बाप इकडे रखुमा देवी वरू विठ्ठल सुखाचा बाप रखुमा देवी वरू विठ्ठल सुखाचा विठ्ठल सुखाचा विठ्ठल सुखाचा तेणे काय मने वाचा वेथिले अवचिता परिमळू झुळकला आळू माळू मी म्हणे गोपाळू आला गे माळे अवचिता परिमळू झुळकला आळू माळू. धन्यवाद. वा वा, खूपच सुंदर. अगदी विठ्ठलाचं दर्शन झाल्यासारखं वाटलं. इतकं सुंदर गाणं अभंग तू सादर केला वृषाली. माऊलींनी लिहिलेला हा अभंग आणि लता दिदींनी गायलेला असा हा सुंदर अभंग आता वृषालीच्या आवाजात आपण ऐकला. माऊलींच्या शब्दात कमालीचा गोडवा, आणि श्रुती माधुर्यही आहे. अनुप्रास अलंकार या अभंगात आपल्याला पाहायला मिळतो. आणि तोही अळूमाळू यासारख्या उकारांत शब्दातून. विठोबा भेटायला येणं ही कल्पनाच किती गोड आहे ना. खरं तर शिमग्यात पालख्या आपल्या घरी येतात, त्या पाठीमागेही परमेश्वराने आपल्याकडे येणे हीच कल्पना आहे. आणि आर्त हाक मारल्यावर तो येणारच ना धावत. पण त्याचे हे येणे जाणे सर्वसामान्यांसाठी. तुकाराम महाराजांना मात्र सर्वत्र विठुराया दिसतोच. तो त्यांच्या सोबतच असतो. मनीषा ताईला तो कसा दिसतो, कुठे दिसतो हे जाणून घेण्यासाठी मी तिला तिचे अनुभव अभंगातून मांडण्याची विनंती करते. नमस्कार. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवूनिया सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान तुळशी हार गळा काजळी पितांबर तुळशी हार गळा काजळी पितांबर आवडे निरंतर आवडे निरंतर तेची रूप सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान मकर कुंडल तळपते श्रवणी मकर कुंडल तळपते श्रवणी मकर कुंडले तळपते श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजिते
विराजिता सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख पाहिन श्रीमुख आवडीने सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान. थँक्यू. खूपच सुंदर झालं मनीषा. अगदी डोळ्यासमोर विठ्ठलाची मूर्ती तिथं तर उभी आहेच आहे, पण तरी हृदयापर्यंत पोचला तुझा आवाज. खूपच सुंदर. थँक्यू. नेहमीच्या व्यवहारात विसंगत असलेली सुंदर आणि ध्यान ही दोन विशेषणं चपखलपणे तुकाराम महाराजांनी या अभंगात आपल्याला वापरलेली दिसतात आणि मग ते ध्यान अधिकच सुंदर दिसू लागतं. असे सुंदर ध्यान समोर पाहणं म्हणजे सोन्याचा दिवसच. खरं तर माऊलींचा प्रत्येक अभंगच सोनियाचा अमृताचा धनु आहे. मी वर्षाला विनंती करते की सोनियाचा दिवस आम्हालाही तिने उलगडून दाखवावा. वर्षा, आवाज येत नाहीये. नमस्कार. आषाढी एकादशीच्या सगळ्यांना शुभेच्छा. आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू आजी सोनियाचा दिनू हरी पाहिला रे हरी पाहिला रे आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू आजी सोनियाचा दिनू सभाय अभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी हरी पाहिला रे हरी पाहिला रे आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू आजी सोनियाचा दिनू दृढ विटे मानामुळी विराजित वनमाळी हरी पाहिला रे हरी पाहिला रे आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू आजी सोनियाचा दिनू बरवा संत समागमू प्रगटला आत्मारामू बरवा संत समागमू प्रगटला आत्मारामू बरवा संत समागमू प्रगटला आत्मारामू हरी पाहिला रे हरी पाहिला रे आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू आजी सोनियाचा दिनू कृपा सिंधू करुणा करू कृपा सिंधू करुणा करू बाप रखमा देवी वरू हरी पाहिला रे हरी पाहिला रे सभाय अभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी हरी पाहिला रे
पाहिला रे अजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू अजी सोनियाचा दिनू. नमस्कार. वा, खूप वर्षाताई, अप्रतिम झाला अभंग. लता दिदींच्या आवाजातील माऊलींचा हा अभंग आपण आता वर्षाच्या आवाजात ऐकला. या काव्यात आपल्याला अणुरेणूत व्यापून राहिलेला दिसतो. अंतर्बाह्य व्यापलेला दिसतो. चैतन्य रूपातही तो आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे चराचर सृष्टीत तो व्यापून राहिलेला आहे. तो परमात्मा मला कळला, आकळला, तो विठुरायाच्या माध्यमातून, असं माऊली म्हणतात. आणि मग परमात्मा आकळल्यावर भजन कीर्तन करून तो आनंद साजरा करायलाच हवा. नक्कीच. हा आनंद साजरा करायला म्हणजेच भजन गायला मी उषाला विनंती करते. नमस्ते. देह शुद्ध करूनी भजनी भजावे, देह शुद्ध करूनी भजनी भजावे, आणि कांचे नाठवावे दोष गुण, आणि कांचे नाठवावे दोष गुण, देह शुद्ध करूनी भजनी भजावे, देह शुद्ध करूनी भजनी भजावे, साधने समाधी नको पाउपादी, साधने समाधी नको पाउपादी, सर्व समबुद्धी करी मन, सर्व समबुद्धी करी मन, देह शुद्ध करूनी भजनी भजावे, शुद्ध करूनी भजनी भजावे, म्हणे जनार्दन घेई अनुताप, म्हणे जनार्दन घेई अनुताप, सांदीप संकल्प एक नाथा, सांदीप संकल्प एक नाथा, शुद्ध करूनी भजनी भजावे, आणि कांचे नाठवावे दोष गुण, नाठवावे दोष गुण, देह शुद्ध करूनी भजनी भजावे, देह शुद्ध करूनी भजनी भजावे. नमस्ते. वा, एकनाथ महाराजांनी लिहिलेला आणि सुमन कल्याणपूर यांनी गायलेला हा अभंग अत्यंत तल्लीन होऊन उषाताईने सुंदररित्या सादर केला. देह शुद्ध करूनी भजनी भजावे. पहिल्या 2-3 शब्दातच सगळ्या अभंगाचं सार आहे. देह शुद्ध करायचा म्हणजे अंतर्बाह्य शुद्धी येथे अपेक्षित आहे. पंचमहाभूतांपासून तयार झालेला या शरीराला आपण मी म्हणतो. तो देह सात्विक असायला हवा. विज्ञानाने आरोग्यशास्त्रातही हेच सांगतं की मन शुद्ध असेल, सात्विक आहार असेल तर कोणत्याही विकाराला शरीर थारा देत नाही. देह देवाचं मंदिर असं आपण म्हणतो. मग या देहरूपी मंदिराचं पावित्र्य आपण जपायला नको का? जपायला हवं. अशा या अंतर्बाह्य शुद्ध असलेल्या शरीरात देव वास करतो. मग हा देव जडी स्थळी काष्ठी पाषाणी असेल तर नवलते काय? अनल्पाला पण हेच म्हणायचं आहे.
जाणूया तिच्याकडूनच तिचा देव कसा तिच्या सोबत असतो ते. नमस्कार. जेथे जातो तेथे तू माझ्या संगाती, जेथे जातो तेथे तू माझ्या संगाती, चालवीसी हाती धरूनिया, चालवीसी हाती धरूनिया, जेथे जातो तेथे तू माझा संगाती, जेथे जातो तेथे तू माझा संगाती. तुझ्याची आधार, तुझ्याची आधार, चालवीसी धार सरे माझा, चालवीसी धार सरे माझा, जेथे जातो तेथे तू माझा संगाती, जेथे जातो तेथे तू माझा संगाती. बोलो जाता बर करसी तेनीट, बोलो जाता बर करसी तेनीट, मेरी लाज नीट केलो दिया, मेरी लाज नीट केलो दिया, जेथे जातो तेथे तू माझा संगाती, जेथे जातो तेथे तू माझा संगाती. तुका म्हणता येतो कौतुके, तुका म्हणता येतो कौतुके, झाले तुझे सुख अंतर्मयी, झाले तुझे सुख अंतर्मयी. जेथे जातो तेथे तू माझा संगाती, जेथे जातो तेथे तू माझा संगाती, जेथे जातो तेथे तू माझा संगाती. वा वा, खूपच सुंदर. तुकाराम महाराजांनी लिहिलेला हा आणि लता दीदींनी गायलेला हा अभंग अनलपानी आणि अमितजींनी साथ देऊन खूपच सुंदररित्या आपल्या समोर सादर केलं. गीतेतील तत्वज्ञान सार सर्व संतांच्या अभंगातून आलेला आपल्याला दिसतो. तुकाराम महाराज म्हणतात की जेथे जातो तेथे माझ्यासोबत विठुराया असतो, त्यामुळे मला कसलंच भय नाही. ते म्हणतात विठू माऊलीचं मी इवलस बाळ आहे. माता सोबत असताना तान्ह्या बाळाला कुठे आणि कुणाचं भय असणार आहे. यानंतर भूषण सरांना मी पुढील अभंग सादर करण्याची विनंती करते. नमस्कार सर्वांना, आषाढीच्या एकादशीच्या शुभेच्छा. जनविजन झाले आम्हा, जनविजन झाले आम्हा, विठ्ठल नामा प्रमाणे, विठ्ठल नामा प्रमाणे, विठ्ठल
विठ्ठल नामा प्रमाणे जनविजन झाले आम्हा जनविजन झाले आम्हा पाहे तिकडे माय बाप पाहे तिकडे माय बाप विठ्ठल आहे रखुमाई रखुमाई विठ्ठल आहे रखुमाई जनविजन झाले आम्हा जनविजन झाले आम्हा वनपटण एक भाव वनपटण एक भाव एक भाव वनपटण एक भाव अवघा ठाव सरता झाला अवघा ठाव सरता झाला जनविजन झाले आम्हा जनविजन झाले आम्हा आठवनाही सुख दुःखा आठवनाही सुख दुःखा नाचे तुका कौतुके नाचे तुका कौतुके नाचे तुका कौतुके नाचे तुका कौतुके तुका कौतुके तुका कौतुके जनविजन झाले आम्हा जनविजन झाले आम्हा विठ्ठल नामा प्रमाणे विठ्ठल नामा प्रमाणे विठ्ठल नामा प्रमाणे जनविजन झाले आम्हा जनविजन झाले आम्हा जनविजन झाले आम्हा धन्यवाद. सुंदर सुंदर. तुकाराम महाराजांनी रचलेला आणि रामदास कामत यांनी गायलेला हा अभंग भूषण सरांनीही कमालीचा सुंदर गायला. अगदी तुकाराम महाराज आमच्या समोर नाचतायत टाळ चिपळ्या हातात घेऊन असंच वाटलं. खूप सुंदर भूषण सर. भूषणजी, तुम्ही या समूहाचं भूषण आहात. या धन्यवाद. अभंगात विठ्ठल रखुमाईचं सर्वत्र दिसत असल्याचं तुकाराम महाराज म्हणतात. भगवंताच्या भक्तीत तल्लीन होऊन संसाराचा त्याग करून फक्त विठ्ठलाच्या नामातच आपले जीवन समर्पित केल्याचे वर्णन त्यांनी यात केले आहे. यानंतरचं गीत घेऊन येत आहे सुप्रियाताई. नमस्कार. वृक्षवल्ली आम्हा सोये वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे पक्षी सुस्वरे आळविते वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे येणे सुखे रुचे एकांताचा वास येणे सुखे
उपचारा जाणवितो वारा अवसरू वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे हरिकथा भोजन परवडी विस्तार हरिकथा भोजन परवडी विस्तार हरिकथा करोनी प्रकार सेवो रुची करोनी प्रकार सेवो रुची करोनी भूषणजी प्रकार तुमचा बॅकग्राऊंडमुळे तुमचा चेहरा बिलकुल दिसत नाहीये. कामणे होय मनासी संवाद हा कारण तुमचं ते काही बॅकग्राऊंड लावून ठेवलंय ना मी, ते तुमचा चेहराच दिसत नाही, बिलकुल एकदम खूप असं ब्लर असा चेहरा दिसतो. तुझ्याची वाद आपणासी बरं बरं बरं. वृक्षवल्ली आम्हा सोयरी हा. वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे पक्षी सुस्वर ठीक ठीक. हा हा वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरी चालेल. वनचरे. हा धन्यवाद. वा वा, बरं, खूप बरं. सुंदर. पुन्हा एकदा लता दिदींनी गायलेली तुकाराम महाराजांची रचना आपण ऐकली. फारच हा, सुंदर हा. झाला अभंग हो, सुप्रियाताई. थँक्यू. या ओके. ज्येष्ठ गीतकार गुलजार म्हणतात मनुष्य हे साखळीचं एक टोक आहे तर निसर्ग हे दुसरं टोक आहे. निसर्ग हे व्यासपीठ आहे असं गृहीत धरून प्रत्येक पिढीने आपली उत्तम कलाकृती सादर करण्याचा प्रयत्न करायला हवा. 4 झाडं आपण लावू शकलो नाही तर निदान आहे त्या निसर्ग संपत्तीला आपल्याकडून नुकसान होणार नाही इतकी तरी काळजी आपण घ्यायला हवी. खरंच वृक्षवल्लींपासून आपल्याला खूप फायदे होतात, म्हणून तेच आपले सगळे सोयरे आहेत अशी तुकाराम महाराजांची धारणा आहे. वनातील पशुपक्षी हे सुद्धा पांडुरंग विठ्ठलाचं स्मरण करीत आहे असे त्यांच्या अभंगातून ते सांगतात. याच वृक्षवल्लींच्या सानिध्यात ऋषीमुनी आपले आसन व कमंडलू घेऊन राहिले. याच एकांतवासात त्यांनी कथारूपी कमंडलू ओतप्रोत भरले. जर तुम्ही कोण आहात, काय करत आहात याची जरी ओळख करून घ्यायची असेल तर वनांच्या सानिध्यात जाऊन भजन कीर्तन करा, तेव्हा तुम्हाला जन्म कशासाठी आहे याची उकल होईल असे तुकाराम महाराज म्हणतात. निसर्गोपचार हा अलीकडे आपल्या कानावर पडणारा शब्द. हो, पण निसर्गाचं आपल्या आयुष्यात असलेलं अनन्यसाधारण स्थान संतांनी मात्र कित्येक वर्षांपूर्वीच ओळखलं होतं. आपण भौतिक आनंदाच्या मागे लागतो, काही काळ तो आनंद मिळतो सुद्धा आपल्याला, पण तो चिरकाळ टिकतो का? नाही. थोडक्यात भगवंताला शरण गेल्याशिवाय चिरकाळ टिकणारा आनंद मिळणं अशक्य आहे, हो ना? हां, अगदी. आता मी सुभाषजींना त्यांचा अभंग सादर करण्याची विनंती करते. जातो माघारी पंढरीनाथा, तुझे दर्शन झाले आता, तुझे दर्शन झाले आता. जातो माघारी पंढरीनाथा, तुझे दर्शन झाले आता, तुझे दर्शन झाले आता. तुझ्या नादाने पाहिली मी ही तुझी तरे पंढरी, तुझ्या नादाने पाहिली मी ही तुझी तरे पंढरी. धन्य झालो आम्ही जन्माचे, धन्य झालो आम्ही जन्माचे,
नाम घेऊ तुझे आवडीचे, नाम घेऊ तुझे आवडीचे. जातो माघारी जातो माघारी, जातो माघारी, जातो माघारी पंढरीनाथा. तुझे दर्शन झाले आता, तुझे दर्शन झाले आता. दीपविली तुझी पंढरी, दीपविली तुझी पंढरी. चालू झाली भक्तांची वारी, चालू झाली भक्तांची वारी. तुक म्हणे भक्ती कर तुझी, तुक म्हणे भक्ती कर तुझी. जाती पापे जन्माची पळोनी, जाती पापे जन्माची पळोनी. जातो माघारी, जातो माघारी, जातो माघारी पंढरीनाथा. तुझे दर्शन झाले आता, तुझे दर्शन झाले आता. वा, खूपच सुंदर. सुभाषजींची तब्येत सांभाळून त्यांनी हा अभंग इतका सुंदर म्हटला. फारच छान. हा सुद्धा तुकारामांचाच आणि पराडकर यांनी गायलेला अभंग. सुभाष सरांनी तो अतिशय आर्थतेने आणि अतिशय भावपूर्ण गायला. या अभंगाला पलटवारीचा अभंग असेही म्हणतात. पंढरीला वारी गेली, विठुरायाचं दर्शन झालं आणि दर्शन घेऊन फक्त माघारी जायला निघतात, म्हणून याला पलटवारी म्हणतात. वारीत वारकरी लोकांसोबत राहत असतो, तळागाळातील लोकांसोबत राहत असतो आणि एकमेकांची दुःख समजून घेत असतो. त्यामुळे त्याची समजून घेण्याची मानसिकता तयार होते. असा हा सुंदर अर्थपूर्ण अभंग आपण ऐकला. इतका सुंदर सोहळा संपन्न झाल्यावर प्रसाद तर पाहिजेच ना. हो ना, मला वाटतं सगळेजणच प्रसादासाठी आसुचले आहेत. आणि पसायदान म्हणजे प्रसाद. तुला स्मिता प्रसादाचा अर्थ माहित आहे? परमेश्वराने खाल्ल्यानंतर आपल्यासाठी ते थोडं उरवून ठेवतो आणि त्याचं उष्ट आपण खातो आणि त्याच्यात समाधान मानतो. उष्ट खाल्लं की प्रेम वाटतं असं म्हणतात. तोच प्रसाद ना. हो, पण ह्या प्रसादाची तुला फोड करून सांगते. प्रसाद म्हणजे परमेश्वराचे साक्षात दर्शन आणि त्याचं आणि पसायदान म्हणजे प्रसाद. मी वर्षाताईला विनंती करते, तुम्ही पसायदानसाठी तयार व्हायचे. विहित कर्मांना पूर्ण केल्यावर पसायदान मागितले जाते. जवळपास सर्व संतांनी हे पसायदान मागितलेलं आहे. सर्व संतांच्या पसायदानाच्या रचना प्रसिद्ध आहेत. नामदेव महाराज, तुकाराम महाराज यांची पसायदाने प्रसिद्ध आहेतच, पण सर्वांच्या हृदयात आहे ते मात्र माऊलींचं पसायदान. हो ना, माऊलींच्या पसायदानाला अधिक महत्त्व आहे, कारण ते विश्वात्मक देवाकडे मागणी करतात. हे एक. आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्वतः हालअपेष्टा सहन करूनही त्यांची भाषा विद्रोहाची नाही. विश्वात्मक देव असा जो त्यांनी शब्द वापरलेला आहे, त्यांचे अनेक अभंग असे आहेत की त्याच्यामध्ये त्यांनी विश्वात्मक म्हणून एकतर देव चराचरात भरलेला आहे आणि प्रत्येक ठिकाणी आपल्या दळी स्थळी काष्ठी पाषाणी देव आहे असं तर सगळ्यांनी सांगितलंच आहे. पण ज्ञानेश्वर माऊलींना इथे विश्वात्मक म्हणजे आपल्या गुरूंची आठवण येते. ते आपल्या गुरूंना हे पसायदान मागता आहेत. विठ्ठल माऊली बरोबरच गुरूंनाही मागतायत. त्यांनी नेहमीच निवृत्तीनाथांना
पूर्ण विश्वामध्ये सामावले गेलेला गुरु असंच संबोधलं आहे. आणि अशा दोन्ही दृष्टींनी त्यांनी विश्वात्मक हा शब्द वापरलेला आहे. जे फळांची व्यक्ती सांडो तया सत्कर्मी गती वाढो असं ते म्हणतात. न्यूरोसायन्सने सुद्धा हे सिद्ध केलंय की दुसऱ्याला जेव्हा तुम्ही क्षमा करता, दान करता, तेव्हा तुमच्या चित्तवृत्तीत बदल होतो. आनंद नाही, रसायनं पाझरू लागतात. मी वर्षाताईला विनंती करते की तिनं विठू माऊलीकडे आपल्या सर्वांच्या वतीने पसायदान मागावं. नमस्कार. विश्वात्मके देवे थोडं वरच्या पट्टीत घे, थोडासा आवाज कमी येतोय. बर. आता विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञे दोषा निज द्यावे पसायदान जे खळांची व्यंकटी सांड तया सत्कर्मी रती वाढो परस्परे पडो मैत्रीवांचे पुरितात्मे तिमिरजा विश्वस्वधर्म वर्षत सुकुंडी ईश्वर निष्ठांची मांदी आहे अनवरत भूमंडळी भेट दूधिका चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गावे बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछना मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो किंबहुना सर्वसुखी पूर्ण होऊन तिही लोकी भजिजो आदिपुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजय होवावे येथ म्हणे श्री विश्वेश्वराय आहोईल दान प्रसाद येणे वरे ज्ञान देव सुखिया जा सुखिया जा सुखिया जा
वसुंधरा म्यूट आहेस. अनम्यूट कर अनम्यूट. अतिशय अतिशय मधुर आणि सुंदर झालं आणि अगदी शांतता पूर्ण शरीरात, मनात, हृदयात भरून राहिली आहे. आज आपल्या कार्यक्रमाची सांगता इतक्या सुंदर पसायदानाने वर्षाने केली आहे. खूपच सुंदर वर्षा. या पसायदानाच्या ग्लानीतून आपण बाहेर पडू नये असं वाटत असतानाच ह्या सोहळ्याची सांगता झाली असं मी जाहीर करते. धन्यवाद.